नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण अगदी इन्स्टंट अशी एक डोस्याची रेसिपी पाहणार आहोत। तर यामध्ये कुठलीही डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, काही मिक्सरमध्ये वाटायचं टेन्शन नाही, अगदी झटपट फक्त 10 मिनिटात आपण हा डोसा तयार करू शकतो। तर अगदी मस्त झटपट होणारा कुरकुरीत डोसा कशा पद्धतीने बनवायचा ते पाहूयात। तर यासाठी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने सगळं जे साहित्य आहे ते मोजून घ्यायचं आहे। तर त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। 1 चमचा आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे। साखर टाकल्यामुळे डोस्याला अगदी छान असा रंग येतो आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे जे कोरडे जिन्नस आहेत ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तर अगदी सकाळच्या घाईच्या वेळेस तुम्ही नाश्त्याला हा पदार्थ बनवू शकता, लहान मुलांना टिफिनला देखील देऊ शकता। अगदी हेल्दी अशी ही नाश्त्याची रेसिपी आहे, डोश्याची रेसिपी आहे। सर्व कोरडे जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकलेलं आहे। तर दही शक्यतो आंबट वापरा, त्यामुळे डोसा आपला अगदी मस्त जाळीदार तयार होतो। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करण्यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी सुरुवातीला पाणी टाकलेलं होतं। ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पाणी अर्धी वाटी घेतलेलं आहे। तर पाणी कमी वाटत आहे म्हणून आणखीन मी अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकत आहे। तर थोडं पाणी यामध्ये टाकून आपल्याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। एकदम पाणी टाकू नका, अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला हे जे बॅटर आहे डोशाचं ते तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता हे थोडंसं घट्ट वाटत आहे, तर आणखी यामध्ये मी पाणी टाकणार आहे। तर आणखीन अर्धी वाटी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या विस्करच्या सहाय्याने हे व्यवस्थित बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या किंवा गाठी बनू नये। कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे गुठळ्या किंवा गाठी बनण्याची शक्यता असते। त्यामुळे विस्करच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि नंतर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अगदी छान असं एकजीव तयार करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण डोस्याचं बॅटर तयार करतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर अगदी मस्त कुरकुरीत जाळीदार असे हे डोसे तयार होतात। तर याबरोबर हे जे डोसे आहे ते आपल्याला करण्यासाठी कुठलंही डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, अगदी 10 मिनिटात आपले हे डोसे तयार होतात। तर आणखीन मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये नंतर टाकलेलं आहे आणि हे पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण भिजवण्यासाठी साधारण मी या वाटीने 2 वाटी पाणी वापरलेलं आहे। तर तुम्ही कुठल्या प्रकारचा रवा वापरता त्यानुसार तुम्हाला पाणी कमी अधिक लागू शकतं। तर इथे मी 2 वाटी पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी वापरलेलं आहे। तर आपलं मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे डोसा करण्यासाठीचं, तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये तुम्हाला काही पिठाच्या गाठी दिसत असतील तर त्या आपण मोडून घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला इथे विस्करचा वापर करायचा आहे। तर मी विस्कर घेत आहे आणि ह्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण नॉर्मल जे डोसे करतो डाळ तांदळाचे त्याचं ज्या पद्धतीने बॅटर असतं, ज्या कन्सिस्टन्सीचं, तशाच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ असं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। ज्या काही यामध्ये पिठाच्या गाठी होत्या त्या पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत आणि अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे डोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे। तर यावरती आता आपण झाकण ठेवून साधारण 5 ते 10 मिनिटे आपल्याला हे जे पीठ आहे ते रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण डोस्यासाठी लागणारी चटणी तयार करूयात। तर त्यासाठी इथे मी साधारण 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यावरती जो ब्राऊन कलरचा भाग असतो तो काढून घेतलेला आहे, नाही काढला तरीही चालणार आहे, अगदी ऑप्शनल आहे, पण मी इथे काढून घेतलेला आहे थोड्याफार प्रमाणात। नंतर यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे, थोडंसं डाळं, 10-12 कढीपत्त्याची पानं, आलं, लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर आपली ही मस्त अशी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी स्मूथ अशी ही मी वाटलेली आहे, अगदी बारीक अशी आपल्याला ही वाटायची आहे। आता आपण ही चटणी एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। आता आपण याची फोडणी तयार करूयात। मी मगाशी मीठ टाकायला विसरले होते म्हणून मी आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे
आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये सर्व साहित्य वाटतो त्याच वेळेस आपल्याला यामध्ये मीठ देखील टाकायचं आहे। मी विसरल्यामुळे आता मीठ टाकत आहे। आता आपण यामध्ये फोडणी तयार करणार आहोत। त्यासाठी चांगले 2 चमचे मी इथे कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं हिंग, कढीपत्ता, उडदाची डाळ, मोहरी आणि 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे सर्व आपल्याला फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे तेलावरती। आणि आपली ही मस्त चुरचुरीत अशी फोडणी तयार झालेली आहे। ती आता आपण चटणीवरती टाकूयात। तर आपली ही छान अशी ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी दिसायला तर छान दिसते, त्याचप्रमाणे चवीला देखील अप्रतिम लागते। तुम्ही ही चटणीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खूपच छान अशी ही चटणी लागते। तर चटणी आपली रेडी झालेली आहे। आता आपण डोसे तयार करूयात। तर आपलं बॅटर देखील छान असं हे भिजलेलं आहे, मस्त फर्मंट झालेलं आहे। यामध्ये आता आपण आणखीन एक साहित्य टाकणार आहोत आणि ते म्हणजे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा। तर यामध्ये आपण दही देखील टाकलेलं आहे आणि सोडा टाकल्यामुळे आपलं हे जे डोसे आहेत ते अगदी छान असे जाळीदार तयार होणार आहेत, मस्त असे कुरकुरीत होणार आहेत। तर डोसे टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे अगदी मध्यम आचेवरती आणि यावरती थोडंसं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे तव्याचं टेम्परेचर आहे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अगदी गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे, मध्यम आचेवरतीच आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे डोसा करून घ्यायचा आहे। तर अगदी छान अगदी 10 मिनिटात आपण हा डोसा तयार केलेला आहे। थोडंसं आपल्याला यावरती तेल टाकायचं आहे। तेल देखील टाकणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल नाही टाकलं तरीही चालेल। तर अगदी सहजरित्या हा डोसा तव्यापासून वेगळा झालेला आहे आणि अगदी मस्त कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।